नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, की आज आपण जो पाठ क्रमांक आपला 5 आहे वारे, तो आज आपण अभ्यासणार आहोत। तर तुम्हाला इथं एक प्रयोग करा म्हणून सांगितले की वर्गात खिडकीच्या बाहेर पहा। म्हणजे तुम्ही आता घरी आहात तर घरी पाहू शकता, है की नाही। मग कोणत्या वस्तू हलताना दिसत आहेत आणि कोणत्या वस्तू स्थिर आहेत। म्हणजे जर तुम्ही खिडकीतून बाहेर पाहिलं तर कोणत्या वस्तू हलताना दिसतात आणि कोणत्या वस्तू एकदम स्थिर आहेत ते तुम्ही पाहू शकता। आणि त्याच्यामध्ये मग हलणाऱ्या वस्तूपैकी कोणत्या वस्तू स्वतःहून हलत आहेत, म्हणजे कोणत्या वस्तू आहेत की ज्या स्वतःहून हलतात, त्याला कोणी हलवावं लागत नाही, अशा कोणत्या आहेत। आणि स्वतःहून न हलणाऱ्या वस्तू कोणत्या आणि त्या कशामुळे हलत नसाव्यात। त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर जर आपलं मिळालं तर आपल्याला वारा, जर आपण झाडे वेली वनस्पती हे सगळं जर पाहिलं तर ह्या स्वतःहून न हलणाऱ्या ह्या वस्तू आहेत आणि त्या कशामुळे हलतात तर वाऱ्यामुळे हलतात, त्या स्वतःहून हलत नाहीत। जेव्हा वाराची झुळूक येते किंवा वारा वाहत असतो त्यावेळेस त्या हलत असलेल्या आपल्याला जाणवतात। आता हा वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो, परंतु आपण वारा पाहू शकत नाही। जर तुम्ही असं बाहेर घराच्या पाहिलं एकदम वाऱ्याची झुळूक आली तर एकदम आपल्या शरीरावरून तर गेली तर आपल्याला एकदम वारा जो गार आहे किंवा जो वाऱ्याचा झुळूक आहे भरकन गेला तरी आपल्याला त्याचा स्पर्श सहजपणे जाणवतो, परंतु आपल्याला तो डोळ्यांना दिसत नाही। म्हणजे मग आपल्या सभोवतालच्या ज्या अनेक वस्तू हलत असतात तेव्हा आपल्याला हा वारा अनुभवता येतो। म्हणजे हवेच्या वाहण्याचा वाऱ्याशी संबंध असतो। मग हवा का वाहते असा आपल्याला प्रश्न पडतो। तर तुम्हाला इथं परत एक कृती करायला सांगितले की आपण हे घरी पण करू शकतो की समान आकाराची कागदाची एक भेंडोळी बनवा आणि टेबलाच्या दोन्ही बाजूस दोन्ही भेंडोळे ठेवा। आणि तुमची आता वर्गमैत्रीण किंवा आता तुम्ही घरी आहात तर तुमची एखादी भाऊ बहीण असतात तर त्याच्यावरनं त्यांना घ्यायचं मदतीला आणि कागदाच्या भेंडुळीला व टेबलाला अजिबात न स्पर्श करता भेंडुळीच्या टेबलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचण्यास काय करावे लागेल। कोणाची कागदाची भेंडुळी टेबलाच्या दुसऱ्या टोकाला प्रथम पोहोचते, कागदाची भेंडुळी पोहोचण्यास उशीर कशामुळे झाला असेल, किंवा आणखी वेगाने ही भेंडुळी दुसऱ्या टोकास पोहोचवणे कसे शक्य होईल, पाण्याने भरलेली बाटली अशाच प्रकारे टेबलाच्या दुसऱ्या बाजूला नेता येईल का, बाटली दुसऱ्या बाजूकडे नेण्यासाठी वर वापरलेली पद्धत वापरता येईल का। जर तुम्ही प्रयोग पाहिला तर जी आपण जोरात फुंकर मारणार आहात तर ती भेंडोळी सगळ्यात आधी पोहोचणार आहे, कारण तिथं वेग जास्त असणार आहे वाऱ्याचा। आता आपण स्पष्टीकरण पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर तुम्हाला आकृती पण दिलेली आहे, वाऱ्यांची दिशा कशा पद्धतीची आहे की जर आपण विचार केला की हवेचा दाब आपण जाऊ पाठीमागं शिकलेलो आहोत, हा पृथ्वीवरती सगळीकडे एक समान नसतो। हे आपण शिकलेलो आहोत की जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होते। या हालचालीमुळे काय होते, वाऱ्याची निर्मिती होते। की एक समान हवेचा दाब पट्टा नसल्यामुळे जास्त दाबाचे जे पट्टे आहेत त्यांच्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे ही हवेची हालचाल होत असते, ती क्षितिज समांतर होत असते। त्यामुळे या हालचालीमुळे काय होत असते, वाऱ्याची निर्मिती होत असते। आता हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो। आता हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात। सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल तेथे वारे वेगाने वाहतात। वाऱ्याचा वेग देखील भिन्न भिन्न स्वरूपात आढळतो। वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजला जातो। की हा जो वारा आहे हा वाऱ्याचा वेग जर पाहिला तर तो प्रति तास किती वेगाने वाहतो किंवा नॉट्स हे जे परिमाण आहे त्याच्यामध्ये मोजला जातो। तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, तर हे लक्षात ठेवायचं आहे। संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम
वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. तर इथं तुम्ही जर आकृती पाहिली तर आकृतीमध्ये लक्षात येईल आपल्याला की इथं काय म्हटलेलं आहे की हवेचा जर आपण उत्तर गोलार्धातल्या वाऱ्याचा जर विचार केला, उत्तर गोलार्धात वारे जे आहेत ते मूळ दिशेच्या डावीकडे वळते. इथं आकृतीमध्ये बघा, उत्तर गोलार्धाचा विचार करायचा आपल्याला. इथं तर सध्या हा उत्तर गोलार्धावरचा भाग. आता समजा इथं काय म्हटलंय की मूळ दिशा आहे, त्या मूळ दिशेच्या डावीकडे बघा तुम्ही जी वाऱ्याची दिशा आहे, वाऱ्याची दिशा तुम्हाला डावीकडे वळताना उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळताना दिसतात. म्हणजे जी मूळ दिशा आहे, आता समजा इकडं वाऱ्याचा वाहण्याचा वेग आहे, तर इकडं उजवीकडे आपल्याला त्याच्या वाहताना आपल्याला दिसतात. तिथं लक्षात येईल तुमच्या. त्यानंतर आकृती 5.2 पहा. आकृतीमध्ये ही दिशा वक्र बाणाने दाखवली आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत बदल होतो. की पृथ्वीकडे जो आहे, आता इथं लाल आहे वाऱ्याची मूळ दिशा आहे, म्हणजे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हे वारे वाहतात. आणि परिवलनामुळे वाऱ्याची बदललेली दिशा, की ही निळ्या बाणाने जे आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळं वाऱ्याची बदललेली इथं दिशा आपल्याला तिथं दिलेल्या आहेत. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. आता इथं परत आपल्याला त्याचे निरीक्षण करून उत्तर द्या म्हणून सांगितलेलं आहे. तर उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते? प्रश्न काय विचारलेला आपल्याला की उत्तर मध्य अक्षवृत्त जास्त दाबाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे जे वारे आहेत ते कोणते असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर आपल्या इथं लक्षात येईल. इथं आपण पाहूया मध्य अक्षवृत्तीय. इथं मध्य अक्षवृत्तीय कुठे आहे? उत्तर गोलार्धात विचारलं पाहिजे. उत्तर गोलार्धाचा विचार करायचा. हा पट्टा आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. तर या दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे जे वाहणारे वारे आहेत, इकडे असे बाण दाखवलेले, हे कसे वारे आहेत? पूर्वीय वारे आहेत. बरोबर आहे, पूर्वीय वारे आहेत हे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पश्चिमी वाऱ्यांची दिशा दक्षिण गोलार्धात कोणती? तर पश्चिम गोलार्धाचा जर विचार दक्षिण गोलार्धाचा विचार केला तर हे जे पश्चिमी वारे आहेत ते तुमच्या लक्षात येईल. हा बाणाने दाखवलेले पश्चिमी वारे. तर आग्नेयेकडून वायव्येकडे वाहताना आपल्याला हे वारे दिसत आहेत. त्यानंतर मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते ग्रह वारे उत्तर गोलार्धात वाहतात? म्हणजे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून आपल्याला उत्तर गोलार्धाचे विचारले. या पट्ट्याकडून कोणते वारे उत्तर गोलार्धात, कोणते ग्रह वारे उत्तर गोलार्धात वाहतात? म्हणजे कमी दाबाच्या पट्ट्याकडे, म्हणजे उपध्रुवीय दाबा कमी दाबाचा जो पट्टा आहे त्याच्याकडे कोणते वारे वाहतात? तर हे पश्चिमी वारे इथं वाहत असताना आपल्याला दिसतात. त्यानंतर ध्रुवीय वाऱ्याची दिशा दोन्ही गोलार्धात सारखी का नसते? म्हणजे दोन्ही गोलार्धात सारखी का नसते? याला पुढे आपण जेव्हा स्पष्टीकरण पाहूया त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. आता दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार आढळतात? तर दक्षिण गोलार्धात पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. त्याचं पूर्वीय वारे उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणकोणत्या दिशेने वाहतात? आता पूर्वीय वारे जे आहेत तुम्ही बघा, पूर्वीय वारे कोणकोणत्या दिशेला वाहतात ते तुम्ही शोधायचं आहे. आता पुढं जे आहे वारे ज्या दिशेकडून वाहतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदाहरणार्थ पश्चिमी वारे म्हणजे पश्चिम दिशेकडून येणारे वारे. वाऱ्याच्या वाहण्याची दिशा, कालावधी व आपल्याला प्रदेश, हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे पुढील प्रकार पडतात. आता वाऱ्याची वाहण्याची दिशा, नंतर त्याचा कालावधी किंवा त्यांनी वापरलेला प्रदेश यावरून आपल्याला हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे पुढील प्रकार आपण पडतात ते पाहूया. तर पहिला प्रकार आहे ग्रहीय वारे.
आता पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमित वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. उदाहरणार्थ पूर्व पश्चिमीय वारे किंवा ध्रुवीय वारे. की ह्या ग्रहीय वाऱ्यांचे हे प्रकार आहेत बघा. पश्चिमी वारे, त्यानंतर पश्चिमी वारे, पूर्वीय वारे. हे जे आहेत तुम्ही यांचा विस्तार जर पाहिला तर हे नियमितपणे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर वाहत असतात आणि वर्षभर नियमितपणे वाहत असल्यामुळे त्यांचं क्षेत्र जे आहे विस्तीर्ण असतं, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. मग याच्यामध्ये पूर्वीय वारे आणि पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे हे येतात. आता दोन्ही गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षांशाच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्त ते कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आता दोन्ही गोलार्धाचा जर विचार केला की ते 25 ते 35. हा जो जास्त दाबाचा पट्टा आहे दोन्ही, हा उत्तर गोलार्धातला आणि हा दक्षिण गोलार्धातला. या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी, आता विषुववृत्तीय कमी दाबाकडे हे पट्टे वाहतात. तुम्ही तर बघा ही वाहण्याची दिशा जी आहे इकडून इकडं वाहतात. पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यावर परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे तुम्ही पाहताय, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. इथे लक्षात येईल तुमच्या, इथं ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात आणि इकडं आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. आणि दोन्ही वारे जे आहेत ते विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ, ह्या शांत पट्ट्याजवळ इथं येऊन मिळतात. या वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात. हे जे वारे आहेत त्यांना काय म्हणायचं, पूर्वीय वारे म्हणतात. त्यानंतर दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60 अंश अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आता दोन्ही गोलार्धात जर विचार केला, 60 मी तर म्हटलंय 60 अक्षावृत्ताजवळ असलेल्या, इथं जर पाहिलं इथं बघा 55 ते 65 म्हणजे हा दरम्यान जो कमी दाबाचा पट्टा आहे, इथं आकृती खाली होईल जरा, इथं जो आहे कमी दाबाचा हा जो पट्टा आहे, या कमी दाबाच्या पट्ट्याचा जर विचार केला तर या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते आणि दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. इथं तुम्ही पाहिलं ध्रुवीय वारे जे आहेत ते वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. तर उत्तर गोलार्धात कसे वाहतात, ते उत्तर गोलार्धामध्ये नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. इथं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे ही त्यांच्या वाहण्याचा दिशा तिथं बदललेली आपल्याला पाहायला मिळतं. या वाऱ्यांना आपण इथं ह्या भागामध्ये आपल्याला 55 ते 60 म्हणले तिथं. तर दोन्ही गोलार्धामध्ये ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे म्हणतात. या वाऱ्याची दिशा सर्वसाधारण पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. तर जर तुम्ही पाहिलं ह्या पट्ट्यामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की पूर्वेकडून पश्चिमेकडे हे वारे वाहताना आपल्याला दिसत आहेत. आता हे माहिती पाहूया आपण. दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. जर आपण पृथ्वीच्या गोलाचा विचार केला तर जो दक्षिण गोलार्ध आहे त्याच्यामध्ये वारे अतिशय वेगाने वाहतात. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाचा उंच सखलपणाचा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप पुढील प्रमाणे असते. दोन्ही गोलार्धाचा जर विचार केला आपण तर दक्षिण गोलार्धामध्ये वारे अतिशय वेगाने वाहत असलेले आपल्याला जाणवतील. की ह्या उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धामध्ये जलभाग जो आहे, पाण्याचा भाग तो जास्त आहे आणि भूपृष्ठाचा उंच सकलपणाचा जास्त अडथळा सुद्धा नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धामध्ये
हे वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता 40° दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. आता आपण आकृतीमध्ये पाहूया. काय म्हटले? 40°. इथं जर तुम्ही पाहिलं, या 35च्या पुढं जर पाहिलं, इथं या भागामध्ये 40° दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना गरजणारे 40 असे म्हणतात. इथं 40च्या पुढं, इथं 35च्या पुढं 5 जायचं घर, इथं 40 झालं. मग 40च्या पुढे हे जे वारे म्हणजे 40° दक्षिण, उत्तर नाही लक्षात ठेवायचं, दक्षिणकडला भाग घ्यायचा लक्षात, की दक्षिणेकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात आणि या भागात या वाऱ्यांना गरजणारे 40 असं म्हटलं जातं. त्यानंतर 50° दक्षिण अक्षांशाच्या भागात, आता 50° जर घेतलं तर इथं तुमच्या लक्षात येईल त्याच्या थोडंसं खालचा भाग, तर या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात आणि या भागात त्यांना खवळलेले 50 असे म्हणतात. म्हणजे फार जोरात वेगाने वाहतात आणि त्यांना खवळलेले 50 असे म्हणतात. तर 60° दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाजाने वाहतात. आता 60°चा जर विचार केला या भागामध्ये, तर वारे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाजाने वाहतात आणि त्यांना किंजळणारे 60 असं म्हणतात. आता उत्तर गोलार्धात 40°, 50° किंवा 60° अक्षांशाच्या भागात वाऱ्याचे स्वरूप असे का आढळत नाही? कारण उत्तर गोलार्धामध्ये खंडीय भाग जास्त आहे आणि दक्षिण गोलार्धामध्ये जलयुक्त भाग जास्त आहे. त्यामुळं उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या वाऱ्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत नाही, हे लक्षात ठेवा. आता पुढचा भाग आहे स्थानिक वारे. काही वारे कमी कालावधीत विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात. हे स्थानिक वारे असतात. हे वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्यांचा परिणाम झालेला दिसून येतो. हे वारे निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात. म्हणजे हे जे आहेत एक कमी कालावधीमध्ये आणि एका विशिष्ट प्रदेशामध्ये वाहत असतात आणि त्यांचं वाहण्याचं क्षेत्र जे आहे ते अत्यंत मर्यादित असते आणि ते वारे ज्या प्रदेशातून वाहतात तेथील हवामानावर अतिशय परिणाम असा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ह्यांची नावं सुद्धा वेगवेगळी असतात. की आता आपल्याला ह्या दरीय वाऱ्यांची माहिती घ्या असं विचारलेलं आहे. तर हे दरीय वारे जे आहेत सूर्योदयानंतर म्हणजे दिवसा नंतर म्हणजे सूर्योदयानंतर म्हणजे हे दिवसा वाहत असतात आणि हे जे वारे आहे की दिवसा काय होतं की इथं जो शिखराचा हा जो भाग आहे तो शिखराचा भाग लवकर तापतो, त्यामुळे तिथं हवेचा दाब जास्त असतो आणि इथं खाली जो भाग आहे तिथं हवेचा दाब कमी असतो खालच्या भागामध्ये. त्यामुळं उष्ण हवा जी आहे ती खालच्या दिशेने जायला सुरुवात होते आणि थंड हवा जी आहे ती वरच्या दिशेने जायला सुरुवात होते. म्हणजे हे वारे जमिनीच्या खोलगट भागाकडून वरच्या बाजूला वाहत असलेले दिसते. याला आपण दरीय वारे असे म्हणतो. जर तुम्ही एखाद्या दरीजवळ उभा राहिला किंवा अशा भागाजवळ तर तुम्हाला खालून अशी वरती गार हवा अशी वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल. आता आपल्याला पर्वतीय वारे जे आहेत ते पर्वतीय वारे आपण पुढच्या तासाला पाहूया आणि तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.